आज माझ्या आत्याची मुलगी आणि तिची छोटी गुडिया जाणार होती काकूकडे, त्यामुळे ते दोघेही जायला निघाले होते आणि ती तिच्या मामासोबत जाणार होती. म्हणजेच हा आहे माझा आत्तेभाऊ ज्याच्याकडे गुडिया आहे, आणि हा आहे माझ्या मामाचा मुलगा जो की गावाकडे निघत आहे. आणि इथे बघा तिला मस्त गाडीवर बसवलं, त्यामुळे ती खूप जास्त खुश आहे. आणि लहान मुलांना एरवीसुद्धा गाडी आवडतेच. मग त्यानंतर मी शिवांसाठी शेवयाचा उपमा बनवून घेतला. जिरं मोहरीची फोडणी दिली, कांदा टमाटर लसूण टाकला आणि मग अशा प्रकारे शेवयाचा उपमा बनवून घेतला. आणि ह्या ज्या शेवया आहेत तर त्या रव्याच्या आहे. गव्हाच्या देखील मिळतात, पण आईने रव्याच्या बनवल्या होत्या, म्हणून मग मी ह्या शेवया बनवून घेतल्या. आणि खूप टेस्टी लागतात बरं का ह्या रव्याच्या शेवया. आणि त्यानंतर मग भावाने केक आणला होता, तर तो शिवांशला देत होता, पण शिवांशला काही तो आवडला नाही. आणि मग दारावरनं मूर्त्यांची गाडी आली होती, म्हणजे अशा मूर्त्या विकायला आल्या होत्या महाराजांच्या. तर खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या. मग त्यापैकी ही एक मूर्ती घेतली, कारण माझ्या भावाला महाराजांचं खूप जास्त वेड आहे आणि असायलाच पाहिजे. मग ही मूर्ती आम्ही काढली होती बाहेर, जी की घरातली होती. तर त्याला हा जे बाप्पा करत होता. आणि मग त्यानंतर टी व्हीमध्ये पाहूनसुद्धा तो लगेच जे बाप्पा करतो, कारण टी व्हीमध्ये रामाचे गाणे चालू होते. आणि राम भगवानचे, हनुमान भगवानचे असे जेव्हा टी व्हीवर भजन चालू असतात ना, तेव्हा आपोआप तो पाया पडायला लागतो. तर असा आहे शिवांश.